दिल्लीतील आंदोलनाची धग गल्लीपर्यंत पोहोचली। दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धग आता महाराष्ट्रातील गल्लीपर्यंत पोहोचली असून दिल्ली येथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मान तालुक्यातील म्हसवड शहरात तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले। या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शहरातून निषेध रॅली काढत केंद्र सरकारला निषेध नोंदविला। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून म्हसवड शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते। त्यात शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली। म्हसवड शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे सर्व आंदोलक विद्यार्थी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेध रॅली सुरू केली। यावेळी भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद, पोलीस अत्याचारांचा निषेध असो, वी वॉन्ट जस्टिस अशा घोषणा देत संपूर्ण शहरातून ही निषेध रॅली काढण्यात आली। यावेळी म्हसवडच्या अप्पल तहसीलदार मीना बाबर यांना निवेदन देण्यात आले असून हे निवेदन शासनापर्यंत पोहोचविण्याची विनंती आंदोलनकर्त्यांनी केली। विविध विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी भाषणे करत केंद्र सरकार व पोलीस अत्याचारांचा तीव्र निषेध नोंदविला। या आंदोलनात किशोर सोनवणे, तेजसिंग राजमाने, अंगुली बनसोडे यासोबतच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी म्हसवड प्रतिनिधी महेश कांबळे यांचा रिपोर्ट। जंतर मंतर या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज म्हसवड या शहरातील सर्व विद्यार्थ्यांनी म्हसवडच्या तहसीलदारांना निवेदन दिलेले आहे। या आंदोलनात काही विद्यार्थी माझ्या समोर आहेत, त्या विद्यार्थ्यांनी या निवेदनात आपल्या काय मागण्या केलेल्या आहेत ते विचारलं। आपण आज या ठिकाणी आंदोलन केलं आणि तहसीलदारांना निवेदन दिलं, या आंदोलनाविषयी काय सांगाल? हे आंदोलन दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी नीटचा पेपर फुटला यासाठी शांततेमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन करत होते। तर त्यांच्या हातात कोणतेही वेपन नव्हते किंवा काही नव्हते। विद्यार्थ्यांनी फक्त त्यांच्या मागणी, आमचा जो अधिकार आहे, जो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्याची मागणी केली। तर विद्यार्थ्यांवर बिनकामचा लाठी हल्ला करण्यात आला। लाठी हल्ला हा फक्त कमरेपासून खालच्या शरीराला करण्यासाठी अनुमती असते। ह्यांनी विद्यार्थ्यांचे डोके सुद्धा फोडले, एका मुलीचा पाय मोडला। या विद्यार्थ्यांची काय चूक आहे? त्यांनी कोणाला काय बोललंय का, कोणाला मारलंय का? नाही, तरी पण त्यांच्यावरती हल्ला झाला। तू काय सांगशील? जे दिल्लीमध्ये चालू आहे का नाही, जे विद्यार्थ्यांनी आंदोलन शांततेपणे त्यांनी आंदोलन केले, हे त्यांच्यावर पोलिसांनी लाठी हल्ला केला, हे चुकीचं आहे। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आणि जे मुलांनी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी लढते त्यांच्या बिनकामात त्यांचे डोके फोडले, बिनकामाचं त्यांना एवढं मारलं, हे चुकीचं आहे। ह्यासाठी शासनाने पोलिसांना पाठवलं बरोबर आहे, पण त्यांनी ही लाठीमार करायला नाही पाहिजे होता। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे त्यांनी। या ठिकाणी आणखी काही विद्यार्थी आहेत, तू काय सांगशील? जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं त्याबद्दल म्हसवडमध्ये आम्ही सर्व तरुण मंडळी या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी कसा बसल्यावर जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे। आणि आम्ही आता तहसीलदार कार्यालयाला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निवेदन पत्र दिलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी लाठीचार कमरेपासून खऱ्या अर्थाने खाली केला जातो, पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची डोकी फोडण्यात आली, विद्यार्थ्यांवरती निरागस पद्धतीने त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। त्याचं काय करायचं? तुम्ही त्याच्यावरती कधी कारवाई करणार आहे? या पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही कारवाई करण्याची तर सांगितलेलंच आहे, पण जरी कारवाई नाही झाली तर ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मोर्चा दहिवडीमध्ये काढू, या निमित्तानं सांगतो। तू काय सांगशील? काय मागणी आहे तुमच्या? मागच्या 2 दिवसापूर्वी दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी जो न्याय मागण्याचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणावर विद्यार्थ्यांच्या नीट पेपर फुटीनंतर जी विद्यार्थ्यांची मागणी होती की जे शिक्षण मंत्री आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, अशा पद्धतीचा एक मागणीसाठी जे आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी होते त्यांना ज्या अमानुषपणे मारहाण झाली त्याच्या निषेधार्थ आज हा खरा मोर्चा निघाला होता। आणि खरंच आज या सरकारचं एक अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे की जे विद्यार्थ्यांना न्याय मिळायच्या अगोदरच, न्याय द्यायच्या अगोदरच जर विद्यार्थ्यांना जर अशा पद्धतीची मारहाण होत असेल तर ही
जी घटना आहे ती अत्यंत क्रूरतेची आणि निर्दयी घटना आहे. तर या घटनेचा मी प्रथमतः निषेध करतो आणि विद्यार्थ्यांना जर अजून इथून पुढे जर भविष्यात न्याय मिळत नसेल तर या विद्यार्थ्यांनी पुन्हा पुढे न्याय मागायचा. अण्णाभाऊ साठेंचं जे एक वाक्य होतं की न्याय व्यवस्था कित्येकांची रखेल झाली, ही व्यवस्था हिजड्यांची हवेली झाली, अशा पद्धतीचं जे अण्णाभाऊ साठेंचं जे एक स्टेटमेंट होतं. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा. आणि हे जर अग्नी आपण अखंड तेवत ठेवलो आणि जर आपण शिक्षणाच्या माध्यमातून जर या व्यवस्थेला प्रश्न विचारत गेलो तर या पद्धतीनं आज या ठिकाणी विद्यार्थ्यांवर जे अन्याय आणि अत्याचार होत आहेत की या विषयाला जरी वेगळं वळण लागत असेल की बाबा जे फंडामेंटल राईट्स आहेत जे विद्यार्थ्यांना किंवा सर्व नागरिकांना, या भारतातील नागरिकांना न्याय मागण्याचं जे एक शस्त्र आहे, जे भारतीय संविधान आहे, हे जर कमकुवत करत चालले असतील तर या व्यवस्थेला जाब विचारण्याचा हा खरा आज मोर्चा होता. आणि आज एवढंच या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा मागणी करतो की बाबा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, तेवढंच या ठिकाणी सांगतो. मित्र, आज सकाळपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की आज मुंबई पोलिसांचा एक असा व्हिडिओ समोर आलेला आहे की काही आंदोलक विद्यार्थ्यांना त्यांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन गाडीत बसवलंय आणि त्या गाडीमध्ये पोलीस त्या विद्यार्थ्यांना धमकी देत आहेत की तुम्ही जर पुन्हा आंदोलनात आला तर तुमच्या खिशात ड्रग्जची पाकिटं टाकून तुम्हाला कायमस्वरूपी जेलमध्ये टाकू. याविषयी खरं तर करचे साहेब तुम्ही काय सांगाल की आज असा व्हिडिओ व्हायरल होत आहे की मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्जची पाकिटं टाकण्याची धमकी दिलेली आहे? काय माहितीये का, 2014 नंतर या देशामध्ये एक असं षडयंत्र सुरू आहे, असा एक ट्रेंड सुरू आहे. तुम्ही सरकारला प्रश्न विचारला, तुम्ही तुमच्या समस्यांबद्दल बोलायला लागला की तुम्हाला हिंदू विरोधी ठरवलं जातं, तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. त्यामुळे हे काही नवीन नाही की तुम्हाला विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या खिशात ड्रग्जची पॉकेट टाकणं. खरं तर मागे एक हिंदी सिनेमा आला होता सलमान खानचा, त्यावेळेला आपण ते बघितलं असेल. आणि आता हे सरकार दुसरं काही करत नाही, परंतु आपल्याला ताकदीनं संविधान वाचवण्यासाठी आणि हा देश वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून लढावं लागेल. कारण हा देश कुठल्या सरकारचा नाही, हा देश कुठल्या मोदी शहांचा नाही, तो कुठल्या एका पक्षाचा नाही, तर हा देश वी द पीपल ऑफ इंडिया, तुमचा आमचा सगळ्यांचा देश आहे आणि तो वाचवायला सुद्धा आपल्या सगळ्यांनाच पुढे यावं लागेल. दिल्लीतल्या या आंदोलनाची धग खरं तर आता गल्लीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि हे आंदोलन आता नेमकं कोणत्या वळण घेणार हे पाहणं खरं तर औचित्याचं ठरणार आहे. महेश कांबळे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, मसवत, मान.